हॅलो सर्वांना. तर मी आलेली गावाला, कारण आज आहे आमच्या गावाची यात्रा. तर आता यात्रेचा सीझन सुरू झालेला आहे आणि ही आमची खंडोबाची यात्रा आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही काय काय करणार आहे धम्माल माझ्या ते तुम्हाला नक्कीच दाखवणार. तर चला व्लॉग कंटिन्यू करा. तर हे आहे आमचं घर आणि हे बघा नारळाची झाडं. या नारळाला कायम नारळ लागलेले असतात आणि भरपूर प्रमाणात असतात. एकच झाडे पण त्याला खूप नारळ आहेत. आणि इकडे छोटंसं चिकूचं झाड आहे पण त्याला 100पेक्षा जास्त चिकू लागलेत. आणि इकडे गोठ्यात कोंबड्या दुपारच्या वेळेला निवांत बसलेल्या आहेत. आणि ही म्हैस का अशी माझ्याकडे फक्त मला काही कळत नाही. ती मी गेलं ना ती मला अशी मोठे मोठे डोळे करून काही सांगत असते काय माहिती. माझ्याजवळ येऊ नको ती काय माहीत नाही. आणि हे बघा चिकू बघा पूर्ण झाडाला चिकू आहेत. आणि इकडे या तुळशी आहेत ना खूप सुंदर आलेल्या आहेत. तर आता मी आणि मम्मी चाललो आहे मंदिरावरती दर्शन घ्यायला. तर तुम्ही घ्या. आणि हे आहे आमचं मागचं घर म्हणजेच दुसऱ्या मामाचं घर. तर वरती मंदिरावरती आली आहे आणि इथे मागच्या साईडनं आलो आम्ही. 2 बाजू आहेत जायला. तर इकडं प्रसाद वगैरे घेतला आणि आता आम्ही निघालो होतो आतमध्ये मंदिरात. तर खूप छान असं फुलांनी मंदिर सजवलं आहे. आणि यात्रा 3 ते 4 दिवस चालू असते त्यामुळं मंदिर खूप छान सजवलेलं असतं. दर्शन घेतलं आणि इकडे मी तोरण बांधत होते. तर मम्मीचा जो नवस आहे तर त्याचंच हे तोरण आहे. आणि हे असं काही मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे हे. तर इथे खंडोबाचं मंदिर आहे आणि हे आतमध्ये खंडोबा, म्हाळसा आणि बानाई असे 3 आहेत. खूप मोठी यात्रा असते ही. खूप मजा पण येते यात्रेत. आणि आम्ही ऑलरेडी लेट आलो होतो म्हणजे मला सुट्टी नसल्यामुळे काही येता आलंच नाही. आणि हे पूर्ण असं मंदिर आहे पूर्ण सजवलेले आहे आणि सगळीकडे भंडाराच भंडारा आहे. तर खूप छान वाटतं इथं आल्यावरती. आणि खालच्या बाजूला गेलं ना नदी वगैरे आहे ते तुम्हाला पुढे दाखवेलच. तर इकडे मी सुद्धा भंडारा खोबरं उधळलं. आणि हे आहे तुळशी. हे तुळशीसुद्धा दगडात बांधलेली आहे. त्यानंतर हे पूर्ण मंदिर आहे सगळं तुम्हाला दाखवते मी. तर ही आहे बॅक साईड आणि इथे ना पालखी ठेवतात. त्यानंतर दत्ताचं वगैरे मंदिर आहे आणि पुढे आहे बानाईचं मंदिर, सॉरी म्हाळसाचं मंदिर. आणि जे मागे तुम्ही पाहताय ना तर ते जुनी शाळा आहे म्हणजे माझे आजोबा होते ना त्यावेळेची. आणि हे आहे म्हाळसाचं मंदिर. हे सगळं शिळेमध्येच आहे. आणि ही सगळी ना दगडी शाळा होती जुनी. आणि हे आहे नदी म्हणजे मंदिराच्या खालीच लगेच नदी आहे. भीमा नदी आहे ही. आणि खूप सुंदर परिसर आहे. सगळी झाडं आहेत. नदीच्या पलीकडे पूर्ण जंगल आहे आणि त्याच्या पलीकडे गाव आहे. तर हे असं आहे सगळं मंदिराच्या एका साईडला. आणि इकडे खाली जे पाहताय ना हे बानाईचं मंदिर आहे. हे बघा पूर्ण झाडं जंगलं सगळं आहे आणि पूर्ण हिरवळ इकडे. या गावामध्ये सगळीकडे झाडच झाडं आहेत. आणि आता मी निघाले होते खाली कुस्त्या बघायला. दुपारच्या लहान मुलांच्या कुस्त्या होत्या आणि संध्याकाळच्या मोठ्यांच्या असतात. तुम्हाला आवाजही येत असेल कदाचित. तर आज चालू आहे कुस्तीचा आखाडा. मला दाखवते मी कसं चालू. 200 रुपये देणार भाऊ आणि चांगली झाली पाहिजे. या ठिकाणी कुस्ती 1800 रुपये आणि गावचे 200 2000 रुपयावर कुस्ती. तर दुपारचे 3-4 वाजलेत आणि इकडे लहान मुलांच्या कुस्ती चालू आहेत आणि वातावरण खूप छान झालं आहे. आवाज तुम्ही ऐकताच आहे. आणि हे आहे गार्डन. हे बघा सगळीकडे छान अशी हिरवळ आहे, झाडं आहेत. ही बोरीची वगैरे झाडं आहेत. इकडं सुंदर अशी फुलं आहेत आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथे. खूप छान वाटतं इथं आल्यावरती आणि भारी वाटतं इथं आल्यावरती. तुम्हाला अजून दाखवते मी. म्हणजे इथं पूर्ण आहे ना मंदिरावरती गार्डनच केले. या ठिकाणी आनंदच्या हातामध्ये पैलवान आहे त्याला जोड आहे का? चला आता परत मी माघारी जाते मंदिरावर. दुपारी दर्शन वगैरे करून घरी आले आणि पुन्हा संध्याकाळी आम्ही गेलो जत्रेमध्ये. त्या जत्रेमध्ये गेल्यावर शॉपिंग तर होणारच आणि आम्ही सगळेच गेलो होतो. मामी मम्मी वगैरे आम्ही सगळेच गेलो होतो. आणि काय जास्त काही घेतलंच नाही. दुकानं भरपूर होती म्हणजे खूप दुकानं असतात. आणि मेन म्हणजे आमचं हे पाळणा अट्रॅक्शन आहे आणि सगळ्यांचंच आहे. इकडे भरपूर खेळणी वगैरे आहेत आणि आम्हाला बसायचं होतं मोठ्या पाळण्यामध्ये.
तर आम्ही सगळेच म्हणजे आम्ही तिघीच बसलो, मी आणि माझ्या मामाच्या मुली, आम्ही असे बसलो होतो. आणि हा पाळणा काय असा जास्त जोरात फिरलाच नाही. उंच भरपूर होता, पण हळूहळूच फिरत होता. त्यामुळं काही जास्त भीती वगैरे वाटत नाही याच्यामध्ये. आणि ही तर पहिल्यांदाच बसली होती. आणि इकडे हे जे दिसतंय ना, हे खूप भयानक. याच्यामध्ये बसायची इच्छाच होत नाही. नंतर थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि मग आम्ही गेलो घरी, कारण आम्हाला पुन्हा पुण्याला यायचं होतं. सो फायनली आजचा दिवस पार पडलेला आहे. खूप छान एन्जॉय केला आम्ही, तुम्ही तर पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. तर यात्रा झालेली आहे. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चला भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.